रिपब्लिकन चळवळीकडे पुन्हा एकदा वळेन मी, कारण मला असं वाटतं फार मोठी अनेक वर्षांची त्याला अनेक कंगोरे त्याला जोडले गेलेले आहेत आणि अनेक वर्ष आपण ही चळवळ बघतोय. पण गेली काही दशकं जर आपण ही चळवळ पाहिली तर ह्याच्यामुळे काही फाटे फुटलेले देखील आपल्याला पाहायला मिळाले. आपल्याला असं वाटतं का की हे जे रिपब्लिकन चळवळीमध्ये फाटे फुटले गेले गेल्या काही दशकांमध्ये किंवा नियर बाय काही डेकेड्समध्ये जर आता आपण बघितलं नजीकच्या दशकांमध्ये, तर यामुळे चळवळीला कुठेतरी कमकुवत झाली? नाही, शून्य. मला असं कुठेच नाही वाटत आहे की रिपब्लिकन चळवळ हे या गटतटांमुळे किंवा फाटे फुटण्यामुळे कमजोर झाली आहे. कारण मी हे 3 पातळ्यांवरती तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि मग तुम्हाला कळेल. सगळ्यात पहिला मी डेटा घेऊन बोलतो. आज जितके फाटेतटे झालेत, गटतट दिसत आहेत, आता तुम्ही जर म्हणात की आंबेडकरी पक्ष 100 आहेत आणि 100 गट झालेत RPIचे, पण तुम्हाला हे पण बघितलं पाहिजे ॲट द सेम टाइम की त्या प्रत्येक गटामध्ये 100 लोक नाही आहेत. 15 लोक जातात, स्वतःची संघटना काढतात आणि रजिस्टर करून म्हणतात की आम्ही पक्ष काढला. त्यांच्या मागे ना माणूस आहे, त्यांच्या मागे ना मॉब आहे, त्यांच्या मागे आयडिओलॉजिकल अंडरस्टँडिंग आहे. आता जे लोकांनी वेगवेगळे गटतट काढले आहेत किंवा वेगळे झालेत, त्यांना चळवळीनी किंवा समाजानेच पचवण्याचा प्रकार हा ऑलरेडी झाला आहे. आणि मी डेटा घेऊन बोलतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीची 2024ची लोकसभेचं वोट शेअर घ्या किंवा विधानसभेचं वोट शेअर घ्या आणि तुम्हाला कळेल की वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये जितके वोट शेअर मिळाले त्याच्या 10% पण या सगळ्या गटतटांना एकत्र केलं तर पोचत नाहीत. तर नावासाठी गट काढायचं तर काढू द्या ना. समाजाने आणि चळवळींनी यांना नाकारले आणि यांच्या मागे एक माणूस नाही आहे हे आज समाजाला माहिती आहे. पण तो माणूस नेता आहे, त्या माणसाचं आत्तापर्यंत थोडं नाव होतं म्हणून समाज डायरेक्टली काय बोलत नाही, पण वोटिंगच्या दृष्टिकोनातून आणि सपोर्टच्या दृष्टिकोनातून समाजाने त्यांना त्यांचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. ही एक बाजू झाली. दुसरी गोष्ट अशी झाली की आम्ही जाती अंताच्या लढाईसाठी लढतो आणि जाती अंताचा लढाचा कॉमन बेस काय? विचार, आयडिओलॉजी. तर मग विचारावरनं फरक पडतील, विचारावरनं मतांमध्ये मतभेद होतील आणि आयडिओलॉजिकल डिफरन्सेस किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन हा नेहमी येत राहील. म्हणून एकाच जातीचे 2 लोक हे सतत सारखा विचार करतात का? तर नाही. मग काही लोक वेगळ्या मार्गाने जातात. काही लोकांना वाटतं की कम्युनिस्ट बरोबर जायला पाहिजे, काही लोकांना वाटतं काँग्रेस बरोबर जायला पाहिजे, काही लोकांना भाजप बरोबर जायला पाहिजे.